24 तासांनंतरही मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अपघातग्रस्त गॅस टँकर हटवण्यात प्रशासनाला अपयश। एक लेन सुरू केल्याने महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू, वाहनांच्या मोठ्या रांगा, प्रवाशांना मनस्ताप। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवासी बेहाल, तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची देखील सोय नाही, प्रशासनावरती संताप व्यक्त। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील टँकर दुर्घटनेचा अहवाल मागवला। भविष्यात अशा घटना घडल्यास कशी सज्जता असावी याबाबत चौकशी करून शिफारशींचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एकूण 139 बस फेऱ्या रद्द। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती वाहतूक कोंडीमुळे प्रशासनाचा निर्णय। एसटी महामंडळाच्या अनेक बसेस यात अडकून पडल्या।